बदलापूरमध्ये वाढतं चेन स्नॅचिंग प्रकार ह्याच्यावर कुठेतरी आळा बसावा ह्यासाठी त्यांची पोलीस यंत्रणा त्यांनी गस्त वाढवावी. तसेच ठिकठिकाणी जिथे CCTVचे त्यांनी पोल्स उभे केलेत CCTV लावण्यासाठी तिथे पण CCTVs लवकर बसवण्यात यावे ह्यासाठी खास करून मी मागणी केलेली आहे. ही एक मागणी आहे. आणि दुसरी एक मागणी अशी आहे की बांगलादेशींचे घुसखोरी पण बरीच वाढत चाललेली आहे आणि बऱ्यापैकी कंप्लेंट्स एक नगराध्यक्ष महिला म्हणून माझ्याकडे येत आहेत. आज कुळगाव बदलापूर हद्दीमध्ये हे बांगलादेशी घुसखोरी होत आहे. तर ही बांगलादेशी घुसखोरी कुठेतरी ह्याच्यावर नियंत्रण यावं. तसेच अंमली पदार्थ जे आपल्या बदलापूरमध्ये सर्रास दिले जात आहेत किंवा जे चर्सी लोक जे ठिकठिकाणी जाऊन काही ना काही उपद्रव करत आहेत ह्याच्यावर सुद्धा खास करून नियंत्रण असावं. तसेच बांगलादेशींनी आता असं झालं आहे की आधार कार्ड वगैरे पण बनवून घेतलेले आहेत. म्हणजे ते काय आपण कशावरून ओळखतो की हा इथला भारताचा रहिवासी आहे की आपण त्याचा आधार कार्ड चेक करतो. पण आधार कार्डसुद्धा आता बनत चाललेलं आहे. त्याच्यासाठी खास करून DCP सरांकडे मी मागणी केलेली आहे. आणि नागरिकांनी हे लक्षात आणून दिलेलं आहे की मोस्ट ऑफ असं झालं की बांगलादेशी जे आहेत हे फळं विक्रेते किंवा काहीतरी अशा हातगाड्या घेऊन व्यवसाय करत आहेत. आणि मग त्यांचं जेव्हा हे केलं जातं आपण हे नाही GPay करतो आपण UPIवरनं त्याच्यावर त्यांचं नाव लक्षात येतं. तर त्यासाठी खास करून ही गोष्ट पण मी सरांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की हे नागरिकांना मी आव्हान केलेलं आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या दृष्टीस जे लक्षात आलं ते त्यांनी मला रिपोर्टिंग केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तर येस हे पण सांगितलं अकाउंट तपासणी. इवन मोस्ट ऑफ असं झालं की बऱ्याच ठिकाणी हे बांगलादेशी भाड्याने राहत आहेत. तर मी आपल्यामार्फत मी त्या लोकांना आव्हान करते की आपण जर असे बांगलादेशी आपल्या ह्याच्यामध्ये ठेवलेले असतील खोल्यांमध्ये असो किंवा कुठेही तर आपण लवकरात लवकर त्यांना तिथून जायला सांगावं. अन्यथा नगरपालिकेच्या जर निदर्शनास पोलिसांच्या निदर्शनास जर आलं की अशा ठिकाणी जर बांगलादेशी राहत होते तर त्यांच्या त्या घरांवर आम्ही नक्कच तोडण्याची कारवाई करू नगरपालिकेच्या माध्यमातून. तर मी बदलापूरमधील अशा नागरिकांना आव्हान करते की ज्यांच्या इथे आजूबाजूला असो किंवा एखादा पॉकेट असो की जिथे हे बांगलादेशी राहत आहेत तर बदलापूरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या निदर्शनास आणून द्या. लवकरच त्या बांगलादेशींना इथून हद्दपार केलं जाईल आणि त्यांना ज्यांनी शह दिली आहे किंवा त्यांना सहारा दिला ज्या लोकांनी त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल. बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत हा मागच्या रविवारचा प्रकार आहे. त्यामध्ये 2 पुरुषांची चेन ओढली गेलेली आहे. यामध्ये सुरुवातीला आपण हे दोन्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि संबंधित आरोपीच्या तपासासंदर्भाने आपण सेपरेट जे आहे ते चेन स्नॅचिंग प्रतिबंधात्मक स्क्वॉड जे आहे ते तयार केलेलं आहे आणि लवकरच या दोन्ही आरोपींपर्यंत आम्ही पोहोचू. त्या दृष्टीने आमची गोपनीय तपास आणि तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. लवकरच या संदर्भाने आपण अधिकची माहिती देऊ. या संदर्भाने पण आमचा विशेष आमची जी ड्राईव्ह जी आहे ती पूर्ण मागच्या वर्षभर आणि आत्ता ह्या वर्षी पण सुरू आहे. एकंदरीत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आम्ही 165 बांगलादेशी नागरिकांना जे आहे ते डिपोर्ट केलेलं आहे. जशी आम्हाला माहिती मिळाली तर त्यांची पूर्ण चाचपणी करून या अगोदर पण जवळपास 39 जणांवरती आपण पासपोर्ट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर आपल्याला डिपोर्टेशनचं पण ज्यांना त्यात सजा त्यांची पूर्ण झाली होती अशी 16 लोकांना आपण डिपोर्ट केलेलं आहे. त्यानंतर एकूण पूर्ण शहर आयुक्तालयामध्ये आणि आपल्या झोनमध्ये विशेषतः 33 लोकांना आपण डिपोर्ट करण्याची कारवाई केलेली आहे. अजूनही हिल्लाईन पोलीस स्टेशन आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत 3 नागरिक आम्हाला मिळाले होते तर त्यांनाही आम्ही डिपोर्टेशनची प्रोसेस केलेली आहे आणि त्यांना संबंधित देशात जे आहे ते
आपण पाठवण्यात त्यांना आलेलं आहे आणि ही कारवाई जी आहे ती अशी पूर्ण झोनमध्ये आणि पूर्ण आयुक्तालयामध्ये चालू आहे आणि पूर्ण 5 झोनमध्ये पण ही चालू राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.